नव्या दिवसाची नवी बातमी। प्रेम प्रकरणातून घडलेल्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे। प्रेयसीचा मुलाच्या राहत्या खोलीत तर त्याचवेळी प्रियकर मुलाचा तळेगाव रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळून आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे। ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। या प्रकरणामध्ये गणेश काळे वय वर्ष 21 राहणार बीड तसेच दिव्या निघोष वय वर्ष 20 राहणार येरवडा असे मृतदेह आढळलेल्या दोघांची नावे आहेत। या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरू आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार गणेश काळे हा बीड जिल्ह्यातील आहे तर दिव्या पुण्यातील विमानतळ भागातील आहे। दोघेही एका नामांकित रुग्णालयात नोकरीस होते। दोघेही लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होते। त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली होती। दरम्यान मृत गणेश हा संगमवाडी परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता। शनिवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री तळेगाव परिसरातील रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळला होता। त्याच दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला जात होता। त्या दरम्यान गणेशच्या रूमवर दिव्या हिचा देखील मृतदेह आढळून आला। पोलिसांनी दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल असे सांगितले आहे। मुलीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आहे, त्यामुळे खून करून त्याने आत्महत्या केल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।